नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। तुम्ही हे काम करा, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता मिळणार नाही। काय आहे प्रमुख कारण, काय आहे महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट असेल, योजना असतील, जॉबशी रिलेटेड अपडेट असेल, संपूर्ण अपडेट वेळोवेळी आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा असेच महत्त्वाच्या अपडेटसाठी। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर पहा, माझी लाडकी बहीण योजनेतील महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। समोर असे आले आहे की पडताळणी KYC प्रक्रिया सुरू, तुमचं नाव यादीत आहे का? लाडकी बहीण योजना KYC तुम्ही जर KYC केली नाही तर तुमचे जे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही। म्हणून KYC खूप महत्त्वाचे आहे। संपूर्ण KYC बद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर पहा पुढे, लाडकी बहीण KYC व्हेरिफिकेशन म्हणजेच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या खूपच चर्चेत असलेला विषय बनलेला आहे आणि या योजनेने अनेक महिलांना मोठा आधार किंवा दिलासा देखील दिलेला आहे। तरी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला समोर आलेला आहे आणि त्यामुळे सरकारने आता सर्व लाभार्थ्यांसाठी KYC म्हणजेच नो युअर कस्टमर प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता या अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याची काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे, जेणेकरून तुम्ही खरी गरजवंत महिला आहेत का नाही याचा फायदा मिळावा यासाठी तुम्ही कोणतंही कार्य करत नाहीत, त्यानंतर योजनेचे उल्लंघन देखील करत नाहीत ना, ही सर्व पडताळणी KYC मध्ये पाहणार आहोत। तर KYC खूप महत्त्वाचे आहे। KYC कशी करायची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, 26 लाख अर्ज तपासणीच्या फेऱ्यात म्हणजे लाडकी बहीण KYC व्हेरिफिकेशन। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अर्जांची जी छाननी आहे ती सुरू आहे। सुमारे 26 लाख महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आलेले आहे, दिसून आलेले आहे आणि याच कारणामुळे KYC जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे। KYC मध्ये जे खरे लाभार्थी असणार आहेत त्यांना सुरळीत 1500 रुपयाचा हप्ता सुरू राहणार आहे, परंतु जे KYC मध्ये फेल होणार आहेत त्यांचे या ठिकाणी जे अर्ज आहेत ते रद्द करण्यात येणार आहेत आणि यामध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या महिला असतील, एकाच कुटुंबातील अनेक सदस्य असतील, यांना देखील लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहेत आणि योजनेच्या आर्थिक जे निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणी असतील त्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। त्यामुळे खऱ्या गरजू महिलांना ओळखण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच KYC व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाचं झालेलं आहे। आता KYC केले नाही तर तुम्हाला जो 1500 रुपयाचा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही आणि तुम्ही यासाठी वंचित राहाल। तर पहा, खूप महत्त्वाचे अपडेट आहे। तर आपण पाहूयात नक्की KYC पडताळणीतील काय काय तपासले जाणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, यामध्ये नक्की काय काय तपासले जाणार आहे तुमचं KYC व्हेरिफिकेशनमध्ये। तर सर्वप्रथम म्हणजे तुमचं रेशन कार्डवरील सदस्यांची संख्या किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी तपासणार आहेत। त्यानंतर कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का नाही हे देखील या ठिकाणी तपासणार आहेत। दुसरं म्हणजे वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर विवाहित मुलगी माहेरी आणि सासरी दोन्हीकडून लाभ घेत आहे का हे देखील पडताळणीमध्ये समोर येणार आहे। त्यानंतर एका कुटुंबातून किती महिलांनी अर्ज केलेला आहे हे देखील तपासण्यात येणार आहे। ह्या ज्या बाबी आहेत ह्या संपूर्ण ज्या आहेत ते KYC मध्ये तपासणार आहेत, म्हणून KYC ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट केलेली आहे या ठिकाणी। तर पाहूयात आपण पात्र आणि अपात्र महिलांचा जो निर्णय आहे तो आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात। सरकारने स्पष्ट केलेलं आहे की सर्व 26 लाख महिला अपात्र नाहीत।
हे लक्षात ठेवा। यामध्ये काही ज्या महिला आहेत ते पात्र देखील आहेत, परंतु काही कारणास्तव रद्द केलेले आहे त्यांचे फॉर्म। केवळ ज्यांनी खोटे कागदपत्र दिले आहेत किंवा जे नियम आहेत ते मोडलेले आहेत त्यांचे अर्ज जे आहेत ते रद्द केले जातील। पात्र महिलांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही, कारण पडताळणी पूर्ण झाल्यावर त्यांचे जे हप्त्याचे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। खूप महत्त्वाचे अपडेट आहे, आनंदाचे अपडेट आहे की जे 26 लाख महिला आहेत ते पूर्णपणे अपात्र नाही आहेत, त्यामधील ज्या महिला आहेत ते काही पात्र देखील आहेत आणि त्यांचे जे आहेत ते हप्ते सुरळीतपणे चालू राहणार आहेत। परंतु अपात्र ठरलेल्या महिलांचे पुढील हप्ते थांबवले जातील। तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकून देखील घेतलेले पैसे सरकार परत घेण्याची देखील मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। त्यानंतर पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधून संशयित लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती जास्त असल्यामुळे तिथे तपासणी अधिक कठोरपणे केली जाणार आहे। यामुळे या जिल्ह्यांमधील महिलांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत आणि तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। या योजनेचा उद्देश केवळ गरजू महिलांनाच मदत करणे असा आहे आणि त्यामुळे तुम्ही जर खऱ्या अर्थाने पात्र असाल तर या ठिकाणी तुम्हाला कोणताही अडचण येणार नाही। नक्कीच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल, कोणताही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कॉमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।